आई काय बनवते आज? आज आहे ना बाळा, आपण मेथी, बटाटा आणि वाटाणा मिक्स भाजी बनवणार आहे. तर बनवूयात आपण मग मिक्स भाजी. त्यासाठी आहे ना ही एक कांदा चल तर मग आपण आहे ना भाजीची तयारी करूयात. पहिली आपण भाजी धुवून घेऊयात. बटाट्याची आहे ना मी सालं नाही काढणार आहे. असंच ठेवणार, मला असंच म्हणजे नाही का असंच बटाटा आवडतो, सालं काढून नाही आवडत आहे. मी बटाटा असा कापणार आहे. दोन भाग करायचे आणि असंच कापून घ्यायचं. पाण्यात टाकूयात आपण. असं बारीक कांदा कापायचा म्हणजे एक जीव होतो सगळा, नाही का. ह्या भाजीला बारीकच कांदा कापायचा, मेथीच्या भाजीला. एक कांदा कापून घेतला मी. टोमॅटो पण कापून घेणार आहे. एक टोमॅटो, कोथिंबीर आणि या 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं अद्रक. हे आहे ना आपण सगळं कच्चं वाटून घेणार आहोत, नाही का. आणि थोडासा लसूण. हे ना थोडंसं अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, एक टोमॅटो, थोडंसं शहाजिरं घेतलंय आपण, अर्धा चक्री फूल घेतलंय, थोडीशी दालचिनी घेतली, 2 लवंगा घेतल्यात आणि 2 मिऱ्या घेतल्यात. तर आपण आता हे हिरवं वाटण वाटून घेऊयात असं. ह्याच्यात आहे ना आपण 3 पळ्या तेल टाकून घेतले. असं उगललं ना की ठसका लागतो लगेच. हे असं हिरवं वाटण वाटून घ्यायचं. इतका भारी वास येतो ना ह्या मसाल्याचा, वाटणाचा, नाही का. मसालाच नाही तुम्ही वाटण. आपण मसाला पण म्हणू शकतो ना? हो म्हणू शकतो, पण वाटण म्हणू शकतो जास्तच. अच्छा, खूपच छान वास येते. कारण ह्याच्यात खडा मसाला पण टाकलाय ना आपण वाटताना. आपण आता आहे ना ह्याच्यात कांदा टाकून घेऊया. मग नाही का वाटण टाकून घेऊया. आपला घरचा मसाला घेतलाय मी, काळा तिखट आणि हळद. मी दुसरं काहीच मसाला घेतला नाही, धना पावडर किंवा लाल मिरची पावडर असं काहीच मिक्स घेतलेलं नाही. एकच घेतलाय मसाला, फक्त घरचा मसाला घेतलाय आपण. आणि हळदी पावडर आणि मीठ हेच टाकणार आहे आपण. भांडं धुवून आहे ना पाणी ओतूयात, म्हणजे ह्या पाण्याने मसाला मस्त शिजेल. मग कारण मसाला आपल्याला मस्त शिजवून किंवा परतून घ्यायचा नाही का. परतला ते पाणी टाकल्यावर मसाला 1-2 मिनिटं असं झाकून ठेवूया. ते मस्त तेल सुटलं आपल्या मसाल्याला. आता तेल क्रीम टाकून ठेवूया. दही टाकलं तरी चालतंय, पण दही आंबट नसणार टाकायचं. आता दही नव्हतं आपल्याकडे म्हणून मी क्रीम टाकते. मस्त हलवून परत 1-5 मिनिट आपण झाकून ठेवूया. ते मस्त तेल परत आहे का मसाल्याला. आता आहे ना आपण त्याच्यात वाटाणा बटाटा टाकून घेऊया. त्याच्यात टाकून घेऊया. वाटाणा पण टाकून घेणार. वाटाणा आहे ना आपण अर्धा किलो वाटाणा घेतलेला आहे आणि 3 बटाटे घेतलेले. मोठी साईजची होती ना बटाटे. आणि कोथिंबीरीची 1 गड्डी घेतलेली आणि मेथीची 1 गड्डी घेतलेली आपण भाजी बनवणार आहे.
आपण एक 5 मिनिटं झाकून ठेवू. त्याच्यावर असं पाणी ठेवूयात वर, म्हणजे खाली पाणी सुटत आणि करपणार नाही मग बटाटा. शिस्ती वापरू तोपर्यंत आपण मेथी कापून घेऊयात. एक पळी तेल टाकून घेणार आहोत. पर्यंत आहे ना आपण बटाटा वाटाणा कुठपर्यंत शिजला याचं पाणी सुटतं असं झाकून ठेवलं. तर आपण उघडं ठेवलं ना त्याला पाणी सुटत नाही, करपतं नाही का खाली. म्हणजे अजून झाकून ठेवूयात. मेथीची भाजी करतोस तर नाही का. मी फोडणीला लसूण खूप घेतलेला आहे, पण मी असं टिचून घेणार आहे. लसूण कापून नाही घेणार आहे, बारीक करून असं टिचून घेणार आहे. ना आपण लसूण टाकतो, त्याच्यात आपण मेथी टाकून घेणार आहे. मेथी चलपुरतं मीठ टाकून घ्या. मस्त तेल सुटलं भाजीला आपल्याला. मस्त मस्त चालेल भाजी. आणि बटाटा पण शिजला आहे. ह्याच्यात पाणी टाकायची गरजच नाही, कारण ह्याचं स्वतःच पाणी आणतं सुटलेलं. ह्याला वरून पाणी टाकायची गरजच नाही, कारण असं झाकून ठेवलं ना की पाणी टाकायची गरज नाही लागत, आपोआप पाणी सुटतं आपलं. बटाटा पण शिजलाय. भाजी पण मस्त केली आपली. पाणी सगळं आटलं ह्याच्यातलं. आता ही भाजी आपण ह्याच्यात टाकूया. ह्या भाजी आहे ना आपण आता ह्या भाजी टाकूया. तूप घेतले तर आपण ना आता त्या तुपाचा तडका देऊयात. पण तडका द्यायला ना आपल्याकडे पॅन नाही, तर मी वाटीत तूप घेतले. त्याच्यात ना आपण लसूण टाकून घेणार आहे. भरपूर लसूण घेतलाय मी. ते ना आपण 2 लाल मिरच्या टाकणार आहोत. आपली भाजी तयार आहे. मेथी बटाट्याची भाजी नाही का, बटाटा टाकून केलेली भाजी.